नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आज आपण क्रिकेटचं महायुद्ध हा विशेष कार्यक्रम करतोय. भारताने आज बांगलादेशला 109 रन्सनी पराभूत करत सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक मारली आहे. त्या संदर्भात आपला कार्यक्रम असणार आहे. तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचा आनंद व्यक्त करायचा असेल तर विचारा रोकठोक हा 1800221010 आमच्या टोल फ्री क्रमांकावरती आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. विचारा रोकठोक. बांगलादेशला 109 रन्सनी पराभूत करत भारताने गतविजेत्याच्या त्याच दिमाखामध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता भारताला संधी आहे ती हा वर्ल्ड कप जिंकण्याची. भारत अवघ्या 2 मॅच या वर्ल्ड कप विजयापासून दूर आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत या विशेष कार्यक्रमात. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी क्रिकेटर सुलक्षण कुलकर्णी. सुलक्षण, आपलं स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी पाहूयात भारतीय बॅट्समनचा या मॅच मधला परफॉर्मन्स. भारतीय बॅट्समननी आज सुरुवात थोडीशी अडखळत केली, मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केला. शिखर धवन 30 रन्स, विराट कोहली 3 रन्स, अजिंक्य रहाणे 19 रन्स. भारताच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे रोहित शर्माच्या 137 रन्स, सुरेश रैना 65 रन्स, महेंद्र सिंग धोनी 6 रन्स. आणि या मॅच मध्ये रोहितची कामगिरी आपण पाहतो. 137 रन्स रोहितने केल्या 126 बॉल्स मध्ये. त्यामध्ये 14 फोर्स आणि 3 उत्तुंग सिक्सचा समावेश आहे. 108.73च्या स्ट्राईक रेटने त्याने रन्स केल्या. तर रैनाने त्याला चांगली साथ दिली. रैनानं 57 बॉलमध्ये 65 रन्स केल्या. 7 4 आणि 1 6 रैनानं लगावली. स्ट्राईक रेट रैनाचा 114.03. या दोघांच्या पार्टनरशिपमुळे भारताला 300चा टप्पा गाठता आला. या दोघांनी 122 रन्सची 15.6 ओव्हर्समध्ये पार्टनरशिप केली. त्यामध्ये 65 रन्सचा वाटा रैनाचा तर 49 रन्सचा वाटा रोहित शर्माचा. आपण चर्चेला सुरुवात करूयात. सुलक्षण, आज खरं तर सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती भारताची. धावा फार येत नव्हत्या आणि अशा वेळेला रोहित आणि रैनानी जो एक संयम दाखवला तो संयम आज भारताला कामी आला. निश्चितपणे भूषण, महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्मा गेले 6 मॅचेस जे लीग मॅचेस खेळला त्या लीग मॅचमध्ये त्याने 250 केले होते, परंतु त्याला कुठेतरी एक मोठ्या इनिंगची गरज होती. आणि मला वाटतं म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईज आपण जे म्हणू की अशी एक असते इनिंग की ह्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणतात, की सगळे आउट 3-4 जण जे टॉप ऑर्डर आउट झालेत आणि ही मॅच आहे की एक चूक तुमची महागात पडू शकते. तर कदाचित ही जी जाणीव रोहितला जास्त कामाला आली आणि ही जाणीव त्याला रिस्पॉन्सिबिलिटी देऊन गेली. ह्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे तो आज त्यांनी ठरवलं असणार की आज मी मॅक्सिमम वेळ थांबलं पाहिजे. विकेटवर जेवढा वेळ थांबवू त्यावेळेला माझ्यासाठी पण आणि संघासाठी, महत्त्वाचं म्हणजे संघासाठी तर फायदा होऊ शकतो. कारण तो प्लेअर असा आहे की एकदा मोठा स्कोर केला, 50 केला, 100 केला. आपण 1-2 वर्षामध्ये पाहिलं आहे की त्यांनी मोठे 100 किंवा 200 केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आज रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तो बॅटिंग केली आणि तो 47 ओव्हरपर्यंत थांबला. त्याचे एवढा लांब थांबण्यामुळे आपला एक चांगला स्कोर होऊ शकला. त्याच्याबरोबर एक पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिपही झाली आणि त्याचा जो एक संयम आज बघायला मिळाला, एक मॅच्युअर्ड इनिंग बघायला मिळाली, त्याच्यात खूप बरं वाटलं की येस, म्हणजे एक तर ड्यू होती त्याची इनिंग आणि त्याच्याबरोबर रैनाने त्याला दिलेली साथ. नेहमी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की इट्स अ टीम गेम. तर टीम गेममध्ये रैनाने त्याला जी साथ दिली त्या साथमुळे रोहित शर्मा जास्त कम्फर्टेबल झाला. खरं. आणि रोहित शर्माचं एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की तो खूप चांगले फटके मारू शकतो, उंच फटके मारू शकतो. आणि आजचं जे ग्राउंड होतं विशेषतः मेलबर्नचं, त्या ग्राउंडवरती 6 मारणं म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारणं थोडंसं अवघड होतं, पण रोहितला ते सहज शक्य दिसत होतं. निश्चितपणे मला त्याचं कौतुक करावं असं वाटतंय रोहितचं आज, की जेव्हा प्लेअर आउट झाले होते तो एक तर हायली टॅलेंटेड प्लेअर आहे. हे तर आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं आहे. टॅलेंटबद्दल वादच नाहीये, पण कुठेतरी टॅलेंट बरोबर त्याची ती एक मोठी इनिंग खेळण्याची आणि योग्य वेळी खेळण्याची जी गरज होती आणि त्याने विकेटला आणि त्या बाउंड्रीच्या साईजला हे पण त्यांनी ध्यानात ठेवलं होतं की ओके, मी जास्त एअरमध्ये मारला तर रिस्क असू शकते. त्यामुळे त्यांनी कमीत कमी फटके एअरमध्ये मारले. जे मारले ते डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेरच मारले. अदरवाईज त्यांनी त्या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग केला
आणि सिंगल डबल आपण पार्टनरशिप करत मोठी नेली. तो हा एक खूप चांगला एक मॅच्युअर दाखवला त्यांनी, मॅच्युरिटी दाखवली रोहितनी आणि ती मला वाटतं ग्राउंडला साजेशी होती. खरंय. अजिंक्य रहाणे असेल, विराट कोहली असेल, शिखर धवन असेल, आज अडखळत होते. जे इतके दिवस आपण म्हणतो की चांगल्या फ्लो मध्ये दिसतात बॅट्समन, पण आज अडखळताना का दिसत होते? प्रेशर बिल्डअप झालं होतं? मला वाटतं कालची जर मॅच आपण पाहिली, कालचा जे क्वार्टर फायनल मॅच पाहिली साऊथ आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, मी त्याचा थोडासा संदर्भ देईन की जसं आपण म्हणाल की अडखळत होते, तर कालच्या मॅच सुद्धा संगाकारा, दिलशान किंवा जयवर्धने हे सगळे एवढे फॉर्ममध्ये असलेले प्लेयर पण अडखळत होते. म्हणजे मला वाटतं कुठेतरी क्वार्टर फायनल आल्यानंतर एक बाद फेरी चालू झाल्यानंतर एक प्रेशर जरा जास्त क्रिएट झालं आणि ते प्रेशर कुठेतरी असं वाटत होतं की अजिंक्य रहाणे किंवा बाकीचे प्लेयर्स खेळताना की आपण प्रेशर खाली आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि वेगळं करायचं म्हणजेच नेमकं काय करायचंय, तर त्या ह्याच्यात अडकून गेले आणि बांगलादेशनी पण सुरेख गोलंदाजी केली. बांगलादेशला क्रेडिट द्यायला पाहिजे, त्यांच्या कॅप्टननी पण प्रेशर ठेवलं, त्यांच्या फास्ट बॉलरनी चांगली गोलंदाजी केली, पार्टनरशिपमध्ये बॉलिंग केली आणि ते प्रेशर कायम राहिलं आणि ते प्रेशरमध्ये आपण लवकर बाहेर नाही येऊ शकलो. म्हणून ते क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे, कारण क्रिकेट हा गेम दोघांचा आहे, म्हणजे समसमान आहे, म्हणजे बॉल पण आहे आणि बॅट पण आहे. आणि हा एक जे द्वंद्व चाललं होतं त्या पहिल्या 30-35 ओव्हरपर्यंत बांगलादेश टॉपवर होतं, पण त्यानंतर पुन्हा सांगतो की रोहित शर्माची ती एक संयमी फलंदाजी आणि रैनाच्या त्याला साथ. खरंय. आपल्याला पहिला प्रश्न येतोय. भरत आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत, त्यांचं मत मांडतात. आपण थेट पुण्याजवळ त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. बोला सर. बोला भरत. हा सर, मी काय म्हटलं की वर्ल्ड कप हा आता यंदा आपल्याकडेच आहे. परत विचारा. वर्ल्ड कप म्हटलं यंदा आपल्याकडेच आहे म्हटलं. आपण जिंकू अशी तुम्हाला खात्री आहे? 100%, 101%. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ही खात्री वाटत होती का? हा, 100%. ही मॅच पूर्ण 5 पर्यंत मला खात्री वाटतच होती आणि आता तर 100% भरत राहून आलं का? बरं, ठीक आहे. अशा अनेक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येणार आहेत. भारत हा वर्ल्ड कप जिंकेल अशा आशा आता पल्लवित व्हायला लागल्या आहेत. सुलक्षण, आपण बघितलं प्रेक्षकांचा सहभाग आता वाढायला लागला आणि तो आणखी तर वाढत जाईलच. मात्र आज रैना जेव्हा ग्राउंडवरती आला तेव्हा सगळीकडनं रन रोखल्या गेल्या होत्या. अशा वेळेला त्याने धावफलक खालता ठेवण्याचा जास्त प्रयत्न केला आणि मला वाटतं ती कुठेतरी एक ओपनिंग होती आपल्याकरता. ती थोडीशी तिथे थोडं इनिंग मोकळी झाली आपली. निश्चितपणे रैनाने जी इनिंग केली किंवा मागच्या मॅचमध्ये पण रैनाने जी सेंचुरी मारली, आपण पाहिलं की धोनी बरोबर ज्याने ती पार्टनरशिप केली. रैना आज एक अनुभवी खेळाडू आहे. गेले 7-8 वर्ष वन डे खेळतोय आणि वन डे आणि T20चा तर बादशाह मी म्हणेन त्याला, कारण इतक्या मॅचेस खेळतो, IPL खेळतोय, त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसं बाहेर निघायचं ते रैनाला चांगलंच ठाऊक आहे. त्याला माहिती होतं की रोहितचं विकेटवर उभा राहणं हे खूप गरजेचं आहे आणि खूप दिवसानंतर आला की रोहित एक फॉर्ममध्ये आलाय आणि तो एक मोठ्या इनिंग खेळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचं प्रेशर तर राहीलच, पण मी त्याचं प्रेशर कसं कमी करू शकतो याच्यात रैनाने खूप मोठी जबाबदारी पार पाडली. आणि रैनाकडे एवढे शॉटची रेंज आहे, त्या रेंजमध्ये मला वाटतं बांगलादेश कुठेतरी एक 3 बॉलर होते, परंतु 4था-5वा जो बॉलर होता त्याला कधीतरी तो येणार आणि आपण त्याला मारणार आणि ती सिच्युएशन घेऊन जाणार, हा कॉन्फिडन्स कुठेतरी रैनामध्ये दिसत होता. खरंय. या सगळ्या खरं तर परिस्थितीमध्ये रैना आणि रोहितची पार्टनरशिप खूप मोलाची ठरली. त्याचबरोबर रोहितनी जो एक सुरुवातीपासून एक संयम दाखवला, त्याची जी आज गरज होती, त्यालाही स्वतःला गरज होती आणि भारतालाही गरज होती, ती खेळी साकारली. रोहितच्या या खेळीमुळे त्याला आणि धोनीने जो विश्वास त्याच्यावर दाखवला होता त्या दोघांनाही पुष्टी मिळेल. निश्चितपणे. म्हणजे धोनीला तर मानायला पाहिजे, खरोखर मानायला पाहिजे की सगळेजण आपण सगळेच हे करतो की टीका करतो की धोनी ह्याला जास्त चान्स देतोय की त्याला हे करतोय, जास्त पाठीशी उभा असतो, पण ह्याच्यामध्ये धोनीचं एक म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट हे की तो त्याला शेवटपर्यंत त्याला सपोर्ट करत असतो. हा सपोर्टच त्या प्लेअरला आतून एक कॉन्फिडन्स देत असणार की मला कॅप्टन एवढा सपोर्ट करतोय तर मला कुठेतरी मला करायला पाहिजे, ते डिलिव्हर करायला पाहिजे. आणि मला वाटतं आजचा तो दिवस होता की रोहित शर्माला वाटलं असेल आजची एक मॅच आहे की यस मला आज करायचं आहे आणि हे केल्यानंतर खूप मोठा फरक पडेल, म्हणजे निश्चितपणे आपण जिंकू शकतो. तर हा जो कॉन्फिडन्स कॅप्टनने दिला तो रोहितच्या बॅटिंगमध्ये पण दिसला आणि त्याला माहिती होतं की एकदा 50 केल्यानंतर आज माझी इनिंग आहे आणि आज माझी मोठी इनिंग आहे. मला आज मॅच सुरू व्हायच्या आधी माहित नाही की एक असं वेगळा कॉन्फिडन्स वाटत होता की आजचा दिवस कदाचित रोहितचा असेल म्हणून, आणि खूपच सुंदर बॅटिंग केली. दुसरा एक पॉईंट मला सांगायचं आहे की सुलक्षण, आपण त्या मुद्द्यावर येऊया. आपल्याबरोबर सनी सोनावणे आहेत नाशिकहून, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात. सनी बोला. हॅलो, बोला सनी. सर आम्हाला भूषण सर ना. बोला. हॅलो भूषण सर, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला.
जर रोहित शर्मा फ्लॉप गेला असता तर काय रणनीती टाकलेली असती दोन्ही? रोहित शर्मा फ्लॉप गेला असता तर हो, बर दोन्हींनी काय रणनीती आखली? ठीक ठीक. रोहित शर्मा जर आज फ्लॉप ठरला असता तर धोनीने काय केलं असतं असं ते विचारताय. काही केलं नसतं, पुढची मॅच परत खेळवली असती आणि पुन्हा त्याच्यावर विश्वास टाकला असता. हाच विश्वास तो धोनी गेले 6 मॅचेस त्याच्यावर टाकतोय आणि ह्याचाच परिणाम आहे की धोनीने त्याच्यावर विश्वास टाकल्यामुळे आज एक ग्रेट इनिंग रोहितकडनं आली आणि आपल्याला फायदा झाला. खरंय. आणि ही रोहितची ग्रेट इनिंगच खरं तर भारताच्या विजयात मोलाची ठरली. तुम्ही आणखीन एक याला जोडून एक मुद्दा सुलक्षण सांगत होतात. हो, दुसरा मुद्दा हा होता रोहितच्या बॅटिंगच्या आजच्या मॅचमधला. तर आपण पाहिलं की त्यांनी मॅक्सिमम सरळ तो खेळला. सरळ म्हणजे व्ही शेपमध्ये खेळण्याचं जसं म्हणतो की क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की तुम्ही व्ही शेपमध्ये खेळायला पाहिजे, पण ही वन डे मॅच असून सुद्धा तो सरळ खेळायचा प्रयत्न केला. सरळ खेळण्याचे फायदे हे झाले की त्याचा बॅटचा फुल फेस त्याचा दिसत होता, त्यामुळे मिनिमम रिस्क होती. आणि इव्हन त्याने 6 पण पहिली जी 6 मारली, एक ते फ्लॅट 6 मारली. इव्हन त्याचे जे प्लेयर फिल्डर जे समोर होते, जेव्हा आपल्या सर्कलमध्ये होते तेव्हा सुद्धा त्याने सरळ बॅटनी मारले, त्यांनी आडवे बॅट नाही मारले. त्यामुळे जेवढा तो सेट झाला पूर्ण 50-60 झाल्यानंतर मग त्यांनी ते शॉट्स खेळले, पुल आणि कट शॉट्स खेळले, पण तोपर्यंत तो सरळ खेळत होता. ही एका चांगल्या बॅट्समनची एक लक्षणं आहेत आणि आज त्यांनी रोहितने पूर्ण दाखवलं. सुलक्षण, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. 1800-22-10-10 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपण या भारताच्या विजयाबद्दल आणि भारताच्या पुढच्या वाटचालीबद्दल आपलं मत व्यक्त करू शकता, तज्ञांना प्रश्न विचारू शकता, मात्र एका ब्रेक नंतर. आपण आता विचारा रोखोक क्रिकेटचं महायुद्ध हा विशेष कार्यक्रम भारताच्या या वर्ल्ड कप मधल्या वाटचालीबद्दल आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत दीपक जळगावहून, त्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया. दीपक बोला. दीपक बोला. काही कारणास्तव त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. मात्र 1800-22-10-10 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपणही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आपण काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माजी क्रिकेटर सुलक्षण कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. आपण चर्चा करणार आहोत. आता पाहूयात भारतीय बॉलर्सची कामगिरी. भारतीय बॉलर्सची कामगिरी पाहतोय. मोहम्मद शमी 2 विकेट्स आज. उमेश यादवची कामगिरी पाहतोय. 4 विकेट्स, 9 ओव्हर्स, 31 रन्स, 1 मेडन, 3.44 इकॉनॉमी. जाडेजानी 2 विकेट्स घेतल्या, 8 ओव्हर्समध्ये 42 रन्स दिल्या आणि 5.25 इकॉनॉमीने. मोहित शर्मा 7 ओव्हर्स, 36 रन, 1 विकेट, 5.14 इकॉनॉमी. अजून एक फोन आपल्याला येतोय. श्रीराम वाणी आपल्यासोबत पुण्याहून. श्रीराम, आपली प्रतिक्रिया काय? हॅलो श्रीराम बोला. सर, रोहित शर्माने अप्रतिम खेळी केली, त्याबद्दल त्याचा आभारी आहे. हा वर्ल्ड कप आपल्याच देशात येणार आहे. तुम्हाला पक्की खात्री आहे वर्ल्ड कप आपण जिंकू? हो. वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तुम्हाला असं वाटत होतं का? वाटत होतं ना. बर, ठीक, धन्यवाद. सगळ्यांनाच आता वाटायला लागलं की भारत हा वर्ल्ड कप जिंकेल. सुनंदर, मात्र यात बॉलरचा वाटा खूप महत्वाचा आहे. आज 7व्यांदा भारतीय बॉलर्सनी समोरच्या टीमला ऑल आउट केलंय. ही कामगिरी खूप महत्वाची आहे, मोलाची आहे. आजपर्यंत भारतीय बॉलिंग अटॅकनी कधी अशी कामगिरी केल्याचं आठवत नाही. खरंय. मला ही टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधी मला स्वतःलाही वाटत नव्हतं की आपण इतकी चांगली बॉलिंग करू आणि 7 वेळा लागोपाठ 7 मॅचमध्ये आपण ऑल आउट करू. माझ्याबरोबर प्रत्येक क्रिकेटरला असं वाटलं नव्हतं, कारण आपण ज्या पद्धतीने आपण बॉलिंग करत होतो ते अतिशय आपण करत होतो, बरोबर होत नव्हती बॉलिंग कुठल्या कारणांमुळे. पण ह्याच्या आधी सुद्धा काही म्हणजे 1983 वर्ल्ड कपमध्ये आपण जेव्हा खेळत होतो त्यावेळेला आपले बॉलर्स खूप चांगले गोलंदाजी करत होते, ऑल आउट करत होते, समोरच्या टीमला ऑल आउट करत होते. बऱ्याच मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. परंतु हा जो परफॉर्मन्स मी आज पाहिला, हे आजपर्यंतचं पाहिलेला सर्वात म्हणजे आनंद देणारा एक हे होता परफॉर्मन्स, की प्रत्येक मॅचमध्ये एक पार्टनरशिपमध्ये सगळे येत आहेत, बॉलिंग करतायत. आणि इकॉनॉमी रेट जर पाहिले आजच्या युगामध्ये, म्हणजे पूर्वी 20-25 83 म्हणजे झाला जवळजवळ 25-30 वर्ष झाली. आताचं क्रिकेट बदललेलं आहे. आताच्या क्रिकेटमध्ये 300-400 रन पण होत आहेत. ह्या ज्याच्यामध्ये जनरेशनमध्ये 4च्या आसपास राखणं किंवा 5च्या आसपास इकॉनॉमी रेट राखणं हे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि आपण प्रत्येक मॅचमध्ये आपण करतोय हे इकॉनॉमी रेट ठेवून आपण मॅच जिंकतोय. बॉलिंग करतायत फास्ट बॉलर, हे अतिशय कौतुकास्पद आहे.
या भारतीय बॉलिंग अटॅकचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? आपण ऑस्ट्रेलियात या मॅचेस खेळतोय. विशेष वैशिष्ट्य म्हणजे आपण याच्या आधी जो 83 वर्ल्ड कपला आपण खेळलो त्या वर्ल्ड कपमध्येही आपले स्विंग बॉलर्स कपिल देव, मदन लाल, बिन्नी, मोहिंद्र अमरनाथ, बलविंदर सिंग संधू हे गोलंदाजी ब्रिलियंट बॉलिंग करत होते आणि त्याच्या त्या हवामानाचा आणि त्या खेळपट्टीचा ते फायदा घेत होते. पण इंग्लंडचं हवामान वेगळं असतं, ऑस्ट्रेलियाचं हवामान आणि विकेट वेगळी आहे, खेळपट्टी वेगळी आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर बाउन्स आहे आणि ह्या बाउन्सचा ह्या वेळेला धोनी अँड कंपनीने आणि फास्ट बॉलरनी इतका म्हणजे बेमालूम त्यांनी उपयोग करून घेतलाय. तुला सांगायचं वाटतं भूषण की ह्या सिरीजमध्ये आतापर्यंत 22 विकेट्स हे बाउन्सरवर मिळवलेले आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आहे. बाउन्सरवर मिळवणं म्हणजेच त्यांनी तो प्लॅन करून ते बाउन्सर टाकलेले आणि प्रत्येक बॉलरनी विकेट्स काढलेले बाउन्सरवर. 22 विकेट एका टीममधून 3 फास्ट बॉलरनी काढणं हे खरोखर कमाल आहे. खरं ज्याला आपण खरं तर घाबरायचो सुलक्षण, बाउन्सर्स खेळायला आपले बॅट्समन घाबरायचे, आज आपले बॉलर्स बाकीच्या टीमच्या बॅट्समनला घाबरवत आहेत बाउन्सरनी. खरं आहे म्हणजे ही एक साईट बघायला एक खूपच चांगलं वाटतंय. कारण आपला काही वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी असं बघायला गेलं तर बऱ्याच वेळा आपले होतं की फास्ट बॉलरला आपण एक स्ट्रगल करतोय की काय. पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती, तेव्हा हेल्मेट्स पण नव्हते, त्यावेळेला परिस्थिती डिफरंट होती. पण आज आपण जे बघतोय की आपले बॉलर्स समोरच्याला हे करतायत आणि बाउन्सरवर विकेट काढतायत आणि बॉलर्स उमेश यादव, मोहम्मद शमी हे सगळे 140+ चे बॉलर आहेत. आजचा जमाना असा आहे की आज आपण सगळे बोलताना त्याचं अनालिसिस दिसतं की समोर दिसतं की हा किती स्पीडने टाकतो. त्या स्पीडवर पण बरंच काही डिपेंड करतं. कारण स्पीडवरनं समोरची टीम पण बघते अरे हा 145 टाकतोय म्हणजे हा जरा जोरात टाकत असणार. त्या स्पीडमध्ये पण आपले बॉलर्स मागे नाहीयेत हे दिसून येतंय. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवू सुलक्षण, बॉलर्सवरती अजून थोडं बोलायचं आहे. मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. 1800-22-10-10 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. एका ब्रेक नंतर भेटूयात. आपण पाहताय विचारा रोखोक. आज आपण चर्चा करतोय क्रिकेटचं महायुद्धमध्ये भारताच्या वर्ल्ड कप मधल्या या सगळ्या वाटचालीबद्दल. भारत यापुढे सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. आता भारत फायनल गाठेल का? भारताला किती आशा आहेत, भारताला किती संधी हा वर्ल्ड कप जिंकण्याची, या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपणही आपल्या प्रतिक्रिया कळवा. 1800-22-10-10 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. माजी क्रिकेटर सुलक्षण कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले थेट ऑस्ट्रेलियातून आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री नम्रता गायकवाड सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होते. आपल्या दोघांचंही मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आपण चर्चा करूयात. मात्र त्यापूर्वी एक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारतात. आपण त्यांचा प्रश्न त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. बोला, आपली काय प्रतिक्रिया आहे? महेंद्रसिंग धोनी आहे ना. हॅलो, बोला. महेंद्रसिंग धोनी बोला. महेंद्रसिंग धोनी भारताचे चांगले प्रकारचे कर्णधार आहे. बर, महेंद्रसिंग धोनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देईल अशी खात्री आहे तुम्हाला? हो, नक्की देणार, खात्री. ठीक. आणि विजयाच्या 22 त्यांच्या विजयाला 22 वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ठीक, धन्यवाद. आपण जाऊयात थेट ऑस्ट्रेलियात. आपले प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत. सुनंदन, आपण पाहतोय प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांची आशा पल्लवित झाली. आता त्यांना भारताने वर्ल्ड कप जिंकलेला पाहायचा आहे आणि सगळ्यांना वाटते की धोनी हा वर्ल्ड कप भारताला जिंकून देईल. हा खरं तर सांघिक खेळ आहे. मात्र तरीही धोनीच्या कॅप्टन्सीवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आज 100वा विजय धोनीनं मिळवलाय. काय सांगाल सुनंदन? धोनीवरचा विश्वास हा नुसता संघापुरता मर्यादित नाही, तर 120 कोटी भारतीयांचा त्याच्यावरती विश्वास निर्माण झालाय. कारण ह्याच माणसांनी आपल्याला 2007ला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. ह्याच माणसांनी 2011चा मुख्य वर्ल्ड कप जिंकून दिला आणि आत्ताच्या प्रवासामध्ये 7 मॅचेस 7 विजय आणि आपण उपांत्य फेरीत पोहोचलोय. त्यामुळे खरोखर अपेक्षांचा डोंगर होता, आता त्याचा पर्वत होणार आहे. फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे, महेंद्रसिंग धोनीकडनं एक शिकण्यासारखी गोष्ट आहे, ते म्हणजे जो भी है बस यही एक पल है. तो वर्तमानात जगतो, तो पुढचं बघत नाही, तो मागचं बघत नाही, म्हणून तो मोठा कॅप्टन झालेला आहे. तो एका वेळी एकाच मॅचचा विचार करतो. एक मॅच संपली, बांगलादेश विरुद्धची क्वार्टर फायनल आपण जिंकलो, त्याचं लक्ष आता फक्त सेमीफायनलवर असेल, फायनलवर नाही. खरंय सुनंदन, आपण 2011चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीनं केस काढले होते, त्याचा एक किस्सा तुमच्याकडे, तोही आम्हाला ऐकायला आवडेल.
केस काढले होते पेक्षाही खरोखर म्हणजे तो पार्टी करणाऱ्यातला माणूस नाही. बाकीच्यांनी शॅम्पेन प्यायली, तो दारूला शिवत नाही. जर का हॉटेल रूम मध्ये बिअरचा वास येत असला तर तो रूम बदलायला सांगतो. इतका तो साधा सुद्धा माणूस आहे. रात्रीची पार्टी सुद्धा त्यांनी तो थोडा वेळ थांबला, नंतर दमलोय सांगून निघून गेला आणि नंतर त्यांनी आपले केस काढून टाकले. ते केस काढण्यासाठी कदाचित त्यांनी देवाला वाहिले असतील, पण त्याच्याही पेक्षा त्याला एक गोष्ट करायची होती, ते म्हणजे त्याला अहंकार काढून टाकायचा होता. मॅच जिंकल्यानंतर, विश्वविजेतेपद मिळाल्यानंतर जो अहंकार चढू शकतो तो काढायचा होता. हा फार मोठा विचार होता. म्हणून महेंद्रसिंग धोनी फार वेगळा क्रिकेटर आहे रे बाबा, आणि त्याच्याही पेक्षा तो खूप वेगळा माणूस आहे. खरंय सुनंदन, हे खरं तर वेगवेगळे पैलू आहेत एका माणसाचे, एका कर्णधाराचे, ज्या कर्णधारानं आजपर्यंत भारताच्या क्रिकेटला एका उच्चस्थानी नेऊन ठेवलंय, एका वेगळ्या लेवलवरती नेऊन ठेवलंय. तुमचाच एक किस्सा होता श्रीलंकेच्या हॉटेलमध्ये, तोही आम्हाला ऐकायला आवडेल, पण तो नेमका किस्सा काय होता हे सांगाल सुनंदन? मला रेफरन्स देशील का? कारण महेंद्रसिंग धोनीचे माझ्याकडे खूप किस्से आहेत. मला असं वाटतं उसेन बोल्टचा किस्सा होता. अरे बापरे, तो फार मजेदार किस्सा होता की रूम मध्ये तो रैना वगैरे जेवायला आले होते श्रीलंकेमध्ये, आणि त्यावेळेला बीजिंग ऑलिम्पिक्स चालू होतं आणि उसेन बोल्टनी त्यावेळेला अफलातून शर्यत जिंकलेली होती. मला अगदी आठवत असेल तर 9.58 मध्ये त्यांनी 100 मीटरची शर्यत जिंकली होती. तर रैना, आम्ही सगळेच चकित झालेलो होतो की एखादा मनुष्य 100 मीटर 9.58 मध्ये पळू शकतो, हे बघून आम्ही थक्क झालेलो होतो, खलास झालेलो होतो. आणि त्यावेळेला रैना म्हणला की क्या अच्छा भागा ना. तर धोनीला कळेना की इतकी साधी प्रतिक्रिया त्यांनी कशी दिली, म्हणून त्यांनी रैनाचा हात पकडला. त्या ताजचं जे हॉटेल आहे तिकडचं, ताज समुद्र हॉटेल, त्याची लॉबी खूप मोठी आहे भूषण. त्या लॉबीमध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर धोनीने मला सांगितलं, लेले साहब पीछे खडे हो जाओ, पीछे खडे हो जाओ, पीछे खडे हो जाओ. असं करून मला त्यांनी साधारणपणे 10 मीटर वरती उभं केलं. 10 मीटर वरती उभं केल्यानंतर तसं त्यांनी त्याला खाली बसवलं आणि नंतर म्हणला, अब यहाँ से लेले साहब के पास 1 सेकंड में जाना है. तर रैना म्हणला, क्या माही मजाक कर रहे हो, 1 सेकंड में वहां तक कैसे पहुंचेंगे? तो म्हणला, अरे पागल, वही तो बोल रहा हूँ कि उसेन बोल्ट 1 सेकंड में वहां पहुंचता है. अगर वो 100 मीटर की दूरी लेस देन 10 सेकंड में कंप्लीट करता है, इसका मतलब 1 सेकंड में वो 10 मीटर जाता है. आणि मग रैनाने डोक्याला हात लावून म्हणला, अरे बापरे, माझी कॉमेंट किती सामान्य होती. म्हणून खूप किस्से काढणे आहेत, फक्त तू ह्या मला टीव्हीवरती सांगायला नको रे लावूस. नाही, हा धोनीचा विषय निघाला आणि धोनीच्या सगळ्या कॅप्टन्सी बद्दल ज्या सगळ्या भारतीयांना आशा आहेत, धोनी हा माणूस म्हणून कसा आहे हेही आपल्या प्रेक्षकांना कळू दे सुनंदन, म्हणून मी हा किस्सा विचारला. परत तुमच्याकडे येतो, मात्र त्यापूर्वी जाऊयात. अभिनेत्री नम्रता गायकवाड आपल्यासोबत आहे. नम्रता, धोनी या कॅप्टन बद्दल तुला काय वाटतं? धोनीच्या कॅप्टन्सीने आज भारताच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. खरं तर भूषणजी, मी म्हणजे तुम्हाला सांगू इच्छिते की मी स्वतःच धोनीची इतकी मोठी फॅन आहे. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ हिम. आणि कॅप्टनशिपमध्ये मला तर असं वाटतं की आज हे त्याचं सेंचुरी आहे, शतक झालेलं आहे आणि जगातला 3रा नंबरचा प्लेअर ठरला आहे तो. खूप खूप आनंद होतोय, म्हणजे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव. आणि माझ्यासाठी तर हा आज सोहळाच आहे. खूप खूप मला आनंद वाटतो आणि खूप अभिमानही वाटतोय. त्यासोबत मी कौतुक करू इच्छिते रोहित शर्माचं. त्याने मला वाटतं 126 बॉलमध्ये 137 रन केले आहेत. ओ माय गॉड, इट्स अ ह्यूज सेलिब्रेशन टुडे. आणि खूप खूप माझ्या घरी माझे बाबा, माझे भाऊ, हे सगळे आम्ही अपडेट करत होतो. आम्ही बाहेर होतो, पण वी वेर कीप अपडेटिंग दिस सगळी लाईव्ह स्टोरीज. पण खूप खूप मजा आली. आणि मला हे माहिती आहे की जेव्हा आमची सेलिब्रिटी क्रिकेट मॅचेस होत्या आमच्या लवासाला, त्यावेळेस एक कॅप्टन म्हणून काय प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्ये मॅच जिंकवून देणं, हे याच्यासाठी किती स्वतःवर संयम असायला लागतो. आणि तो संयम त्या धोनीने म्हणजे खूप छान पद्धतीने पार पडला. आणि त्याच्यामुळे आज आपण वर्ल्ड कप पासून फक्त 2 पावलंच आहोत. आणि मला खात्री आहे आपल्या टीमवर तर खूप विश्वासच आहे की तो वर्ल्ड कप सुद्धा आपणच घेऊन येऊ. खरंय. सुलक्षण? निश्चितपणे मला वाटतं, म्हणजे आता नम्रता गायकवाड जी म्हणाल्या, त्यांनी प्रत्येक याचं वर्णन इतकं सुरेख केलं की रोहितचे 126 बॉलमध्ये 137, म्हणजे इथून कळतंय की आपलं किती पॅशनेट आहे. म्हणजे लोकांचं किती पॅशन आहे, म्हणजे इतकं बॉल टू बॉल म्हणजे त्यांच्या सगळं लक्षात राहतं. आणि हेच एक खासियत आहे म्हणजे आपल्या देशाचं, की एकदा क्रिकेटचं लागलं, मॅच चालू झाले की सगळे लोक आपले एकदा इन्व्हॉल्व असतात, सगळ्या अपडेट ठेवत असतात.
आणि अतिशय म्हणजे जसं आता सुनंदनकडे तर भरपूर किस्से आहेत, इंडियन टीम बरोबर असतो, ट्रॅव्हल करतो, त्यामुळे नक्कीच किस्से आहेत. फक्त धोनीबद्दल जर सांगायचं, धोनीचे आता जे 100 जे आपले विक्ट्री झाल्या त्या 100 विजयामध्ये महत्त्वाचे विजय आहेत. म्हणजे 2000 जसं सुनंदन म्हणाला मगाशी की 2007चा वर्ल्ड कपचा विजय T20चा, 2011चा वर्ल्ड कप आपला वन डेचा विजय आहे, टेस्टचा आपला नंबर 1चा एक विजय आहे. असे अनेक विजय आहेत आणि या 100 विजयामध्ये म्हणजे जिंकतो आपण. पण धोनीची एक जी कमाल आहे म्हणजे जिंकण्यामध्ये ती एक वेगळीच कमाल आहे. म्हणजे धोनी मला वाटतं आजपर्यंतचा वन डेचा आणि T20चा आपला ऑल टाइम बेस्ट कॅप्टन असेल. धोनी ऑल टाइम बेस्ट कॅप्टन तर असेलच, मात्र तो एक प्लेअर म्हणून पण तितकाच मोठा आहे. सुलक्षण, त्याच्या खेळाविषयी काय सांगाल? म्हणजे एका शब्दात सांगू तर कॅप्टन कूल आणि नेहमीच म्हणजे जेव्हा संघाला गरज असते, जेव्हा क्रायसिसमध्ये जेव्हा मॅच कशी काढायची ते त्या शिकायची. आणि मी तर यंगस्टर्सला पण मी सांगेन की यंगस्टरला कोणाला जर शिकायचं आहे, गेम शिकायचं आहे आणि चेस करताना खास करून, जसं मागच्या मॅचला आपण पाहिलं की 280 आपण चेस करत होतो, ते चेस करत असताना किती शांतपणे माणूस खेळू शकतो आणि मॅच जिंकू शकतो हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे पुढच्या पिढीला शिकण्यासारखं आहे. तो आहे कॅप्टन धोनी ॲज अ फलंदाज म्हणून. खरं आहे. आणि अशाच काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत प्रेक्षकांच्या. पुढची प्रतिक्रिया येते नाशिकहून. विजय आपल्याशी बोलतायत. विजय बोला, काय प्रतिक्रिया आपली? विजय, आपली प्रतिक्रिया सांगा. हा सर, म्हटलं रोहित शर्माला मला बेस्ट प्लेयर द्यायचा होता. बेस्ट प्लेअर? हो, रोहित शर्मा, शिखर धवन. शिखर धवन पण? हो. अजिंक्य राणे? सुरेश रैना. सुरेश रैना. विराट कोहली? सर्व टीम ना सर, सर्व टीम. ठीक ठीक ठीक, धन्यवाद ही प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल. भारतीय टीमकडनं सगळ्यांनाच आशा आहे. अनेक क्रिकेटपटू असे आहेत की जे हा वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळत आहेत. 4च मला असं वाटतं क्रिकेटपटू आहेत जे यापूर्वीचा वर्ल्ड कप खेळलेले आहेत. त्यामुळे या टीमकडनं कामगिरी करून घेणं हे मोठं खरं तर काम आहे, जे धोनी यशस्वीपणे करतोय. सलग 7 विजय टीम इंडियानी या वर्ल्ड कपमध्ये मिळवलेत. यापुढची कामगिरी टीम इंडियाची कशी असणार आहे यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. इथे सगळे तज्ज्ञ आहेत, माजी क्रिकेटर आहेत, जे आपल्या शंकांचं निरसन करतील, आपल्या प्रतिक्रियांवरही भाष्य करतील. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण पाहताय क्रिकेटचं महायुद्ध, विचारा रोकठोक मधला हा विशेष कार्यक्रम. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपण चर्चा करतोय भारताच्या वर्ल्ड कप मधल्या या सगळ्या प्रवासाबद्दल. भारताने बांगलादेशवर 109 रन्सनी विजय मिळवलाय. त्याच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. जाऊया शिवाजी पार्कला. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आहेत, त्यांच्यासोबत काही क्रिकेटचे चाहते आहेत. देवेंद्र, काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या? नक्कीच भूषण, भारताची जी क्रिकेटमधली विजयाची घोडदौड आहे त्यामुळे स्वाभाविक सगळ्यांना आनंद झालेला आहे. हा फॉर्म जो आहे क्रिकेट टीमने तसाच कायम ठेवून वर्ल्ड कप जो आहे तो पुन्हा एकदा भारतामध्ये घेऊन यावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे. इथे जर बघितलं तर सगळे आपल्याला क्रिकेट फॅन्स पाहायला मिळतात आणि त्यांचा उत्साह देखील आपल्याला इथे सगळ्यांचा पाहायला मिळतोय. या सगळ्यांशीच आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी मॅच बघितली का? काय बोलायचं आहे तुम्हाला? रोहित शर्माने चांगले रोहित शर्माने चांगला स्कोर केला. एवढ्या मॅच मध्ये फ्लॉप जात होता, परंतु ऐन टाइमाला रोहित शर्मा आज चांगल्या प्रकारे बॅटिंग केली. नंतर 137 त्यांनी स्कोर केला. त्याच्यावर रैनाने चांगल्या प्रकारची साथ दिली. बॉलर म्हणायला गेलं तर उमेश यादव यांनी सुरुवातीला 5व्या का 4थ्या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 विकेट घेतल्या आणि लास्टच्या 9वी आणि 8वी विकेट त्यांनी उत्तम प्रकारे चांगली घेतलेली आहे. नक्कीच आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणखी काही इथे क्रिकेट प्रेमी आपल्या सोबत आहेत, काय सांगशील तू? भारताची सलग ही 7वी जीत आहे वर्ल्ड कप मधली आणि आमची अशी अपेक्षा आहे की भारताने एकही मॅच न हरता पूर्ण वर्ल्ड कप फायनल देखील आपल्याकडे यावी आणि असाच फॉर्म इंडियाचा टीमचा कंटिन्यू राहावा हीच आमची इच्छा. नक्कीच फॉर्म कायम राहावा असं सांगतात. तुम्ही काय सांगाल? आपल्या विजयाची घोडदौड अशीच चालू राहावी आणि आपल्या देशामध्ये क्रिकेटला आपण धर्मा एवढा दर्जा देतो आणि छोट्या 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत सगळे क्रिकेटवर खूप खूप प्रेम करतात. म्हणून आता परत एकदा आमच्याकरता विश्वासाचं घेऊन याची विनंती आम्ही त्यांना करतो. तुम्ही काय बोलाल काका? जसं 2011ला आपण वर्ल्ड कप जिंकला तर 2015च्या वर्ल्ड कपसाठी फक्त 2 पावलं आम्ही पाठी राहिलेले आहेत. मला वाटतं तो पण आम्ही 2 पावलं सरकून 2015चा वर्ल्ड कप नक्कीच आम्ही जिंकणार ही आम्हाला आशा आहे. नक्कीच वर्ल्ड कपच्या या वर्ल्ड कप पासून फक्त 2 पावलंच पाठीमागे आपण आहोत अशीच अपेक्षा जी आहे ते सगळे क्रिकेट प्रेमी व्यक्त करतात आहे आणि वर्ल्ड कप जो आहे तो पुन्हा एकदा भारतात यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना हे सगळे पाहायला मिळतात आहे.
खरं देवेंद्र, पुन्हा एकदा येऊया तुमच्याकडे. आता जोयात थेट ऑस्ट्रेलियात आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत. सुनंदन, आपण पाहतोय प्रचंड उत्साह आहे संपूर्ण देशभरामध्ये भारताच्या या सगळ्या विजयी वाटचालीमुळे. एक वेगळा माहोल आता खऱ्या अर्थाने तयार व्हायला लागलाय. काय वाटतं 1983, 2011 आणि आता 2015 भारताच्या वर्ल्ड कप विजयानंतर किंवा भारत वर्ल्ड कप जिंकू शकेल अशी आशा निर्माण झाल्यानंतर भारतातलं संपूर्ण वातावरण क्रिकेटमय होऊन जातं? बऱ्याच वेळेला बरेचसे इतर खेळाचे लोक वाद घालत असतात की अरे क्रिकेटला एवढं काय सोनं लागून राहिलंय. हे लक्षात घेतलं पाहिजे की समजा बैसाखी होत असेल तर ती पंजाबमध्ये सेलिब्रेट होईल, तुझ्या माझ्या घरात होत नाही. गणपती आपल्या घरात होत असले तर दक्षिणेमध्ये साजरे होत नाहीत आणि त्यांच्याकडे पोंगल असेल त्यावेळेला ते गोव्यामध्ये साजरं होत नाही. ही भारताची विविधता एकाच वेळेला सण म्हणून एकत्र येते आणि ते म्हणजे भारताची टीम चांगली क्रिकेटची मॅच जिंकते. तेव्हा गेल्या वेळेला वर्ल्ड कप जेव्हा जिंकला तेव्हा अमिताभ बच्चन सुद्धा आपली गाडी काढून रस्त्यावरती बाहेर फिरत होते, तिरंगा फडकवत होते. ही एकता भारतात फक्त क्रिकेटमुळे निर्माण होऊ शकते. त्यामुळे क्रिकेटचं हे जे काही बॉन्डिंग आहे ते फार अफलातून आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढतात. पण मला असं वाटतं थोडासा संयम ठेवायला पाहिजे, टीमवरती कमीत कमी प्रेशर टाकायला पाहिजे. त्याचं कारण एक बरं आहे, भारतात आत्ता टीम नाही, नाहीतरी अपेक्षांचं ओझं असह्य होतं. खरोखर भारतापेक्षा लांब आहे इंडियन टीम आणि आता आपल्या खेळामध्ये लक्ष देते. खरंय. नम्रता, आज धोनीनी जबरदस्त विजय मिळवलाय, 100वा विजय आहे त्याचा हा. तू धोनीची खूप मोठी फॅन आहेस. जसं तू मगाशी म्हणालीस की तुमचे संपूर्ण कुटुंबीय सतत माहिती घेत होतात की मॅच मध्ये काय चालू आहे, स्कोर किती झाला, विकेट किती गेल्या, आणि तुला बॉल टू बॉल ही सगळी माहिती होती, हे तुझ्या बोलण्यातनं दिसतंय. आज तू सेलिब्रेशन कसं करशील? कारण आता पुन्हा एकदा भारत वर्ल्ड कप जिंकेल का अशी एक आशा पल्लवित होतीये. हो, इथे अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा मॅच सुरू झाली होती तेव्हा खूप अपेक्षा होत्या विराट कोहलीकडून आणि तो आला आणि पटकन आऊट झाला, त्यामुळे थोडंसं दडपण आमच्यावरही आलं होतं. आणि पण ऑफकोर्स धोनीने विश्वास टाकला रोहित शर्मावर आणि शेवटी रोहित शर्मा आला, आपल्या मुंबईचा रोहित शर्मा आला आणि त्याने फाडून टाकलं. धडाकेबाज सेंचुरीच मारली त्याने. त्यामुळे तो विश्वास टाकला तरी रोहित शर्मावर आणि त्यानेही करून दाखवलं रोहित शर्माने. त्यामुळे मुंबईचं असल्यामुळे कुठेतरी एक छान वाटलंच. तर अशी ही गंमत म्हणजे ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने केली होती. खूप छान कॅप्टनशिप केली संयम धरून. तर ते एक बघायला मिळालं. आणि मगाशीच मी म्हणाले की इतकी छान, म्हणजे मी स्वतः क्रिकेट खेळले होते त्यावेळेस फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना जे काही प्रेशर येतं आणि जी काही खेळायची मजा येते तर त्या सगळ्या मध्ये सगळं टीमचंच आपलं सगळा जो विजय असतो ते टीमशिपच आपली एक स्ट्रॉंग असायला हवी. इथे ती तो स्ट्रॉंगनेस दिसून आला आपल्या टीममध्ये. तर ह्याच सगळ्या गोष्टी एकूणच विचार करता मला नक्की अशी खात्री आहे की आपण वर्ल्ड कप नक्की जिंकू म्हणून. आणि आपल्या भारतात क्रिकेट हा सोहळा म्हणूनच आपण सेलिब्रेशनच आपलं तसं असतं. त्यामुळे भारताची कुठेही अपेक्षा भंग होणार नाही एवढी मला पूर्णपणे खात्री आहे. सुनंदन, तुम्हाला काय म्हणायचं? हा, मला नम्रताला सांगायचं आहे की कागद पेन जर का तिच्या हातात दिला तर आज ती कदाचित धोनीची आरती सुद्धा लिहून काढेल. कारण ती म्हणते रोहित शर्मावरती त्यांनी विश्वास टाकला म्हणून रोहित ती सेंचुरी केली, उमेश यादववर त्यांनी विश्वास टाकला म्हणून उमेश यादवनी 4 विकेट काढल्या आणि शिखर धवनवर विश्वास टाकला म्हणून त्यांनी कॅच घेतला. बापरे बाप, केवढा हे धोनीवरती विश्वास. मी म्हणतो ज्या त्या प्लेअरला थोडी तरी कौतुक कर, त्यांनाही बरं वाटेल. 100व्या विजयाचं कदाचित हे सेलिब्रेशन ती करते. सर यालाच फॅन तू हेलिकॉप्टरची फॅन दिसतेस. मी केवढी मोठी फॅन आहे. खरंय. सुलक्षण, आपण बघतोय अपेक्षांचं ओझं भारतीय क्रिकेटर्स नेहमीच खांद्यावरती घेऊन मैदानात उतरत असतात आणि हे ओझं आता वाढायला लागलं. 1983च्या वर्ल्ड कप विजयानंतर एक वेगळा माहोल भारतामध्ये तयार झाला होता. 2011च्या वर्ल्ड कप नंतर तो आणखीन तयार झाला आणि आता जरा जास्तच आशा पल्लवित होत्या असं वाटतं तुम्हाला भारतीय फॅन्सच्या? निश्चितपणे. म्हणजे मी म्हणेन की ज्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळतोय या सिरीजमध्ये, वर्ल्ड कपमध्ये, ते बघता मला फक्त एकच आश्चर्य वाटेल, आपण जर वर्ल्ड कप ह्या वेळेला जिंकलो नाही तर आश्चर्य वाटेल. कारण समोरच्या टीमला सुद्धा, ज्या आता टीम आहेत पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, या सगळ्यांना माहिती आहे की एक टीम सॉलिड फॉर्ममध्ये ती आहे आपली. आणि आपण जर इतकी चांगले खेळतोय, आपण म्हणजे
कोणालाही हरू शकतो अशा फॉर्ममध्ये आहोत. पण मगाशी सुनंदन जसं म्हणाला की 1 मॅच ॲट अ टाइम आणि आपण पुढची मॅच फक्त विचार करायला पाहिजे, त्याच्यानंतर वर्ल्ड कप. कारण वर्ल्ड कपला अजून दुसरी मॅच आहे ती वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. त्याच्यामुळे ती पहिली मॅच आहे सेमीफायनल, ती चांगलं खेळलं पाहिजे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण खेळतोय त्याच पद्धतीने आपण खेळायला पाहिजे आणि खात्री आहे की आपण निश्चित चांगलं खेळू. ऑस्ट्रेलियासारखी बलाढ्य टीम आपल्यासमोर असणार आहे किंवा पाकिस्तानसारखी बलाढ्य टीम आपल्यासमोर असणार आहे, ह्याचा फैसला होणार आहे. मात्र कोणतीही टीम आली तरी भारतीय टीमचा परफॉर्मन्स पाहता सुनंदन काय वाटतं, भारतीय टीमचा हा जो आत्मविश्वास आहे तो समोरच्या टीमला सुद्धा तितकाच धोकादायक आहे, तितकाच टेन्शन देणार आहे? अगदी म्हणजे कुठली शंका नाही माझ्या मनात. ऑस्ट्रेलिया येऊ देत, पाकिस्तान येऊ देत, न्यूझीलंड असू देत, कोणालाही ही थोडीशी भीती मनात वाटणार की जी टीम एवढ्या जबरदस्त लईमध्ये आहे, ज्याचे बॅट्समन बॅटिंग जमायला लागल्यानंतर शतक करूनच बाहेर पडतात, ज्याचे बॉलर्स चांगली बॉलिंग टप्प्यावर पडायला लागल्यानंतर 3-3, 4-4 विकेट काढतात, जी टीम 7ही मॅच मध्ये समोरच्या टीमचा ऑल आउट करते, चांगली कॅचेस पकडते, ज्याचा कॅप्टन इतका कूल आहे, अशा टीमची भीती ही कितीही तुम्ही नाकारली तरी वाटतच राहणार. हे जे दडपण आहे हे दडपण चुका करायला भाग पाडतं समोरच्या टीमला. त्यामुळे हे चांगलं क्रिकेट खेळून दडपण निर्माण झालं, हे असंच राहायला पाहिजे. खरं आहे सुनंदन, आता हे दडपण कसं वाढतंय आणि जसं तुम्ही नेहमी म्हणता की क्रिकेट हा नेहमीच डोक्यानी आणि मानसिकतेवरती आधारित असलेला खेळ आहे. जशी आपण मानसिकता उंचावू किंवा मानसिक दबाव समोरच्यावर टाकू तितकाच क्रिकेट हा खेळ अत्यंत रंजक होतो. सुनंदन, मगाशी तुम्ही मला म्हणाला होतात की धोनीच्या आठवणी मला सांगायला लावू नकोस, पण आज आणखीन एक आठवण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे धोनीच्या 100व्या विजयाची. नको ना भूषण, उगाच काय माहितीये का, त्याच्यावरनं भांडणं होतील. ती नम्रता तर माझ्यावरती फार भडकेल, त्यामुळे तिची परवानगी घे तर मी सांगतो. नम्रता, तुझी परवानगी आहे का? अरे बापरे, नाही सर, मला उलट आवडेल तुम्ही काय बोलताय त्याच्याबद्दल. मी परवानगी अशा करता घेतली की आज जेव्हा 100वा विजय मिळवून धोनी पत्रकार परिषदेला आला तेव्हा त्यांनी मला ही छोटीशी बॅट दिलेली आहे. या बॅट वरती लिहिलेलं आहे की 100वा विजय मेलबर्न आणि आजची तारीख आहे. त्यामुळे आठवण ही बोलायच्या रूपानं नाही पण या स्मृती चिन्हाच्या रूपानं धोनीने मला दिली आहे. खूप प्रिय आहे मला ही. खरंय, ती धोनीने दिलेली बॅटच सुनंदन बोलतीये आणि ती आठवण कायम तुमच्याकडे राहीलच. त्याचबरोबर भारताने हा वर्ल्ड कप जिंकला तर ही एक वेगळी आठवण कायम भारतीयांच्या मनात राहील. सलग दुसरा भारताचा हा वर्ल्ड कप विजय ठरेल. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. रोकठोक मध्ये आज इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.